मुंबईमध्ये बांगलादेशी हा विषय तसा जुना आहे, पण आता नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये बांगलादेशी कामगार घुसल्याचा गंभीर आरोप होतोय। हा आरोप इतर कुणी नाही, स्वतः माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटलांनी केलाय। त्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। नेमका काय आहे हा वाद, पाहूयात यावरचा रिपोर्ट। या फ्रूट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी कामगार येऊन राहिलेले आहेत। बांगलादेशाने भारताच्या हिंदू नागरिकांच्या वरती त्यांच्यावरती मारहाण केली, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्याध्या पोचल्या। आमचा धंदा एपीएमसी मार्केटच्या बाहेर चाललेला आहे। आमचा धंदा एपीएमसी मार्केटमध्ये येतो, पण माथाडी कामगारांना मिळत नाही। मूळ माथाडी कामगारांना कायद्यापासून वंचित ठेवलं जातं। या फ्रूट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी कामगार येऊन राहिलेले आहेत। माझी जाहीरपणे आमच्या हिंदू फ्रूट मार्केटच्या व्यापाऱ्यांना विनंती आहे की चुकणी अशा कमी मजुरीच्या दरामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्राधान्य देऊ नका आणि तुमच्या माध्यमातून पोलीस स्टेशन आणि नवी मुंबईच्या सीपींना निरोप द्यावा की बांगलादेश हा भारताचा नागरिक नाहीये, त्यांना माथाडीचं काम करून घेण्याचा पूर्णपणे अधिकार नाहीये। माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केलेला हा गंभीर दावा। माथाडी कामगारांचं दैवत म्हणून ओळख असलेल्या स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 91व्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगार मेळाव्यात त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय। तो देखील उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत। माथाडी नेते शशिकांत शिंदे आणि भाजप नेते प्रवीण दरेकर हेही यावेळी उपस्थित होते। नरेंद्र पाटलांच्या मागण्यांवर विचार करण्याचं आश्वासन यावेळी फडणवीसांनी दिले। समाजातला हा महत्वाचा घटक आहे की ज्याने आपल्या मेहनतीवर आज या ठिकाणी आपला संसार उभा केलाय, ओझं वाहून उभा केलेला आहे आणि म्हणून अशा लोकांचं संरक्षण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे। मी आज देखील आपल्याला निश्चितपणे या निमित्ताने सांगतो की अडचणी आहेत, पण या अडचणी दूर करण्याकरता निश्चितपणे आपलं सरकार पुढाकार घेईल। माथाडी कामगारांच्या हक्काच्या रोजगारावर थेट बांगलादेशी घुसखोर डल्ला मारतायत का, असा सवाल यामुळे निर्माण झालाय। एपीएमसी अंतर्गत एकूण 5 बाजारपेठा आहेत। कांदा बटाटा मार्केट, भाजी मार्केट, फळ मार्केट, मसाले मार्केट आणि धान्य मार्केट। 20 ते 25 हजार मूळ माथाडी कामगार इथं आहेत। माथाडी कामगारांचा सध्याचा आकडा 10 ते 15 हजारांवर आहे। उर्वरित जागांवर बांगलादेशी कामगार घुसल्याचा आरोप करण्यात येतोय। बांगलादेशी कामगारांच्या घुसखोरीसोबतच नरेंद्र पाटलांनी पुढारी न्यूजशी बोलताना आणखी एक गंभीर दावा केलाय। त्या प्रमाणामध्ये फ्रूट मार्केटमध्ये आम्हाला या ठिकाणी बांगलादेशातील काम करणारे नागरिक त्या ठिकाणी आढळतात। हे नागरिक बऱ्यापैकी मोसंबी, त्याच्यानंतर पायनॅपल, त्याच्यानंतर त्या ठिकाणी इतर व्यवसायामध्ये काम करणं आढळतात आणि खास करून माथाडी कामगारांमध्ये। एकंदरच ह्यांची आता लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि मूळ माथाडी कामगारांना व्यापारी त्या ठिकाणी म्हणतात ना अवॉइड करतो आणि बांगलादेशामधील असणाऱ्या नागरिकांना त्या ठिकाणी प्राधान्य देत आहे। आणि नवी मुंबईकरांना विशेषतः सांगेल की आपण सावध राहिलं पाहिजे। उद्या कुठल्याही मोठ्या प्रमाणामध्ये घातपात होईल। हे गाडी धुतात, हे घरामध्ये येऊन मोलकरणीचे काम करतात आणि उद्या आपल्याला कुठल्या प्रकारे मोठ्या दहशतवादी हल्ल्यासाठी सामोरं जावं लागतं। आता नरेंद्र पाटीलच हे सगळं बोलतायत म्हटल्यावर विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालं आणि विरोधकांनी टीकास्त्र डागलंय। भारतीय जनता पार्टीच्याच एका नेत्याने राज्याच्या गृहमंत्र्याला हा प्रश्न विचारला, हे चांगलं झालेलं आहे। त्या बांगलादेशच्या हिंदूवर हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदू जनजागृती काय आक्रोश मोर्चे काढायचे, दुसरीकडे बांगलादेशच्या लोकांना इथं माथाडीचे लायसन्स द्यायचे, बांगलादेशच्या क्रिकेट टीमला इथं पायघड्या अंतरायच्या, असा दुटप्पीपणा भारतीय जनता पार्टीचा सातत्यानं पुन्हा पुन्हा समोर येतोय। तर अशी जे कोणी बांगलादेशी असेल यांचे लायसन्स रद्द केले पाहिजे आणि यांना सन्मानानं बांगलादेशला सोडून आलं पाहिजे। ही वस्तुस्थिती आहे। काही आंब्याच्या सीझन मध्ये काही कामासाठी 24 तास बांगलादेशी वापरण्याचा काही प्रमाणात प्रयत्न होतोय। मध्यंतरीच्या काळामध्ये बाजार समितीच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीने संयुक्त आपण त्या ठिकाणी सर्वे केला
आणि प्रत्येक मालकाला आम्ही कंपल्सरी केलेलं आहे की त्यांनी ID आणि ओळखपत्र हे कंपल्सरी देणं गरजेचं आहे. ते जर देणार नसेल तर जे ओळखपत्र नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. बांगलादेशी कामगारांवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यानं पुढारी न्यूजनं नेमकी वस्तुस्थिती समजून घेण्याचं ठरवलं. आम्ही थेट पोहोचलो APMC मार्केटमध्ये. तिथं एका कामगारानं चक्क आपण बांगलादेशी असल्याची कबुलीच पुढारी न्यूजशी बोलताना दिली. हे बांगलादेशी इथं रहिवाशी म्हणून आले आणि ह्यांनी माथाडी कामगारांचं काम हे छिन्याचं काम घेण्याचं काम ह्या अल्पदरामध्ये त्यांनी केलेलं आहे. ज्या व्यापाऱ्यांपाशी ते बांगलादेशी राहतात किंवा तिथं त्यांचा निवारा होतो, त्यांना विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात, त्यांचं आधार कार्ड बनलं जातं, त्यांचं पॅन कार्ड बनलं जातं व बांगलादेशी काम करून इथं रोजगार मिळवतात. त्यामुळे आमच्या माथाडी कामगारांचा रोजगार हा 100% फ्रूट मार्केटमधला संपलेला आहे. APMC मार्केट में काम करता हूँ, पार्टी का काम करता हूँ, फल का उठाता हूँ, गाड़ी में लोड करता हूँ, अनलोड करता हूँ. सुविधा अच्छा है, खाना वाना सब अपना रूम पे बना के खाता हूँ. एक टाइम रात में बना के खाता हूँ, दो टाइम इधर मार्केट में खाता हूँ. काम करता हूँ, खाता हूँ, सब मिलता है. हाँ, पेमेंट भी मिलता है और पानी वानी सब मिलता है, कोई टेंशन नहीं है. पेमेंट की प्रोसेस कैसी रहती है? अच्छा रहता है, काम करो तुरंत पैसा लो हाथ में. आपका नाम क्या है? ईदिल शेख. या बांगलादेशींना भारतात प्रवेश कसा मिळतो? देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आल्यानंतर थेट APMC सारख्या आशियातील सर्वात मोठ्या मार्केटमध्ये काम कसं मिळतं? नरेंद्र पाटलांनी म्हटल्याप्रमाणे ते घराघरात कसे पोहोचले? यांना बनावट कागदपत्रही बनवून मिळतात का आणि कशी? हे सगळे प्रश्न तर आहेतच, पण यापेक्षा अधिक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे देशातील मूळ नागरिकांच्या रोजगाराचं आणि त्याही पेक्षा देशांतर्गत सुरक्षेचं काय आणि ती जबाबदारी कुणाची? शिल्पा नरवडेसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, नवी मुंबई.